Hey everybody, this is Shreya. Welcome back to my channel. This is my first video आणि हा व्हिडिओ खूप आधी पोस्ट झाला असता जर ऑफकोर्स लेझीनेस, इनकन्सिस्टन्सी आणि प्रोकास्टिनेशन नंतर एक विचार माझ्या डोक्यात नसता आला आणि तो म्हणजे लोक काय म्हणतील. येस, दॅट वन सेंटेन्स विच हॅज द पॉवर टू डिस्ट्रॉय मोर ड्रीम्स दॅन एनी विलन एव्हर कुड. Plus, it doesn't discriminate rich, poor, CEO, student, whoever you are. हा सगळ्यांना इक्वली डिस्टर्ब करतो. अँड प्लस इट इज टाइमलेस. आपल्या मानवजातीला वर्षानुवर्ष हा विचार छळत आलाय. सो जेव्हा मी ह्याच्याबद्दल सर्च करत होते विथ द हेल्प ऑफ ChatGPT, तेव्हा मला एक लक्षात आलं की लोक काय म्हणतील ह्या विचाराच्या 4 टाईपच्या रिॲक्शन्स असू शकतात आणि तेच मी तुमच्याबद्दल आज शेअर करणार आहे. सो लेट्स गेट गोईंग. द सायलेंट ड्रीमर्स. नाव दीज पीपल दे ड्रीम. त्यांच्याकडे आयडियाज असतात, त्यांच्याकडे ब्ल्यू प्रिंट असतात आणि ते माइट ऑल्सो हॅव टॅलेंट, बट दे डोंट डू एनिथिंग बिकॉज हे ड्रीम्स कधी ॲक्शन मोडमध्ये कन्वर्टच होत नाहीत. बिकॉज ऑफकोर्स द फिअर ऑफ जजमेंट. लोक काय म्हणतील. लाईक फॉर एक्झाम्पल, समबडी वॉन्ट्स टू बी अ स्टँड अप कॉमेडियन बट ही थिंक्स लोक माझ्यावर हसतील. कम ऑन डूड, दॅट्स द होल पॉइंट. कैसा लगा मेरा मजाक? The safe players. The motto of these people are play safe, be camouflage. हे तेच काम करतात जे ऑलरेडी सोशली ॲक्सेप्टेड आहे, जे ऑलरेडी सोशली नोन आहे. हे त्याच मार्गावर जातात जे ऑलरेडी कोणीतरी पास्टमध्ये बनवून ठेवलेलं आहे. बिकॉज इट इज इन द कम्फर्ट झोन ऑफ द पीपल. दे डोंट डू एनिथिंग डिफरंट बिकॉज इट इज आउट ऑफ द कम्फर्ट झोन. बेसिकली हे लोकांच्या कम्फर्ट झोनचा विचार करतात. द रिग्रेटर्स. हे बोल्ड असतात सुरुवातीला. कम ऑन श्रेया, यू कॅन डू इट. लोकांचा विचार करू नकोस, जस्ट डू इट. तू काही चुकीचं करत नाहीये. कम ऑन. 5 minutes later. हे लोक सगळ्यात जास्त कंटेंट देतात बट स्वतःच्याच अँझायटीला. द बेस्ट पार्ट ऑफ दिस पीपल, दे आर करेजियस. द वर्स्ट पार्ट, दे रिग्रेट दे आर करेज. आज केलेल्या कामावर ते पुढचे 10 वर्षही रिग्रेट करू शकतात. अँड हाऊ डू आय नो दॅट? I was one of them. Rebels. They're like, लोक काय म्हणतील, मी काय म्हणतो. These people live their own script. They don't give a damn about what people say. They don't give a damn about what world has to say. ते त्यांना जे पाहिजे ते तेच करतात. And I think that's the best part of them. सो हे 4 कॅटेगरीज होते आणि जेव्हा मी हे लिहित होते, जेव्हा मी हे डिस्कस करत होते ChatGPT, तेव्हा मला एक लक्षात आलं की एका घराच्या रँडम व्यक्तीसाठी मी एक लोक आहे आणि मी नाही विचार करत की तो मुलगा काय करतोय, ती व्यक्ती काय करते, ती मुलगी काय करते. सो मे बी आपण ज्या लोकांबद्दल विचार करतो ते लोक आपल्याबद्दल विचार नाही करत आणि त्यांच्यासाठी आपण आपलं आयुष्य वेगळं करतो, आपण घाबरतो. सो डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू गाईज अँड बी अ रेबेल. Bye.